नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे तर अजून पण झोपेमध्येच आहोत. तर ट्रिप सुरू झालेली आहे आपली डबोझूला आणि आम्ही निघालेलो आहोत. एक अर्ध्या रस्त्यापर्यंत पण नाही, जस्ट आता 20-25 मिनिटं झालेत निघालोय. आणि सकाळी फक्त चहा पिऊन निघालो आणि आता नाश्त्याची सुरुवात. यामध्ये चिकन नगेट्स घेतलेत आणि ते समोसे काढना, समोसे वगैरे घेतलेले आहेत. आणि कालची भेळ तर बऱ्यापैकी उरलेली आहे, तर ती पुढे जाऊन मिक्स करून खाऊ. हे सगळे समोसे आणि सॉस पण काढ. सगळा नाश्ता वगैरे करू आणि चालू आहे ट्रिप आपली. तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग, तुम्हाला मस्त मस्त प्राणी बघायला मिळतील आज. ठीक आहे, आता आम्ही डबोला जाताना मध्ये ऑरेंज लागते ना, सो मी इथे एक ऑलमोस्ट 1 इयर इथे काम केलंय मी ऑरेंजला, डडली हॉस्पिटलला. सो मम्मी पप्पांना आता ते दाखवायला आणलंय. डडली हॉस्पिटल, डडली प्रायव्हेट हॉस्पिटल. हे माझं हॉस्पिटल. इथून एंट्री करायची मी. हे माझं हॉस्पिटल. हॉस्पिटल सगळे कशी ना ग, अशी बसके. ते कॅनबराचं हॉस्पिटल पण असंच होतं, बसके सगळे. गाडी लावायला तुला जागाच नाही भेटायची. एवढंच आहे हे हॉस्पिटल. मागच्या साईडला आहे सगळं, हे मेन आहे. हा डन एकदम. आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत टरोंगा झूला. आणि मोहित आणि जिगर बघायला गेलेत की जे ते कार्ट असतं ना, ते कार्ट कितीला भेटतंय. सो ते कार्ट जर का असेल आपल्या बजेटमध्ये तर आपण कार्टने फिरू मस्तपैकी. ते तिथे भरपूर वेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही एकतर इलेक्ट्रिक नाही, तुम्ही एक नॉर्मल सायकल पण घेऊ शकता ज्याच्यावरती 2 जण बसू शकतात. सो अशा 3 आम्ही सायकल घेऊ शकतो. पण ते म्हणजे इथे थोडी थंडी वगैरे तर मग नाही बोलतायत. हे सायकल नाही बोलतायत. मग आता कार्ट बघू. कार्ट नसेल तर आहे गाडी इथे. हां, तर इथे मी बोलीन ना, थोडंसं वेगळं झू आहे. तर इकडची खासियत काय माहिती आहे का तुम्हाला? प्राणी सगळे असे इकडे प्राणी असे सगळे ना इथे असतात, आतमध्ये असतात. काही प्राणी जसं जिराफ, हरिण वगैरे, हे सगळे प्राणींना तर बांधलेलं पण नसतं किंवा ते असे पिंजऱ्यात पण नसतात. ते लोक दाखव सायकलनी चाललेत बघ. हा, ते माझ्या मागचे थोडे दिसत असतील तर ते लोक सायकलनी चाललेत एकदम. हा, एकतर असं सायकलनी. एक सेकंड, मला मोहितचा फोन येतो. ओके, तर जस्ट आता मोहितचा फोन आला आणि ते कार्ट आहे $70 आहे फॉर 3 आवर्स. सो आम्ही ते घेऊन मस्तपैकी जाणार आहोत. हां, तर मी म्हणत होते की सगळे प्राणी असे एका सेक्शन्समध्ये असे ठेवलेले असतात आणि आपण गाडी घ्यायची, तिथे उतरायचं आणि मग त्यांच्यासोबत मस्तपैकी म्हणजे पिक्चर्स वगैरे काढायचे, त्यांना बघायचं. ते जिराफचं झाल्यानंतर मग परत आपल्या गाडीमध्ये बसायचं, परत अजून पुढे जायचं. मग पुढे काहीतरी वेगळे स्टेशन्स असतात, चित्ता, वाघ वगैरे असे सगळे असतात. तिथे थांबायचं, परत ते प्राणी बघायचे, परत आपल्या गाडीत बसायचं, परत पुढे जायचं. मग पुढे काय वेगळे प्राणी असतील, साप असतील, वेगळ्या प्रकारचे पोपट वगैरे असतील, कांगारू असतील, अशा सगळ्या म्हणजे थांबत जायचं. पण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो आतमध्ये. पण आता कार्ट घेऊन चाललं तर अजून थोडं वेगळीच मजा येईल. लास्ट टाइम मी आणि मोहित आलेलो तेव्हा आम्ही व्हॅन घेऊन आलो होतो आणि मस्त व्हॅननी फिरत होतो. तर आता आणि थोडंसं खायला पण घेऊन जाऊयात. मम्मी ते सगळं पॅक करते. चलो लेट्स गो. हे मोहितचं जॅकेट मम्मी घेऊन चालली. मला असं वाटतंय मोहितला जॅकेटची गरज नाही आहे, पण मम्मीला काळजी वाटते. कितनी क्यूट माँ, भोरे साले. अच्छा माना ये लिया, बहुत अच्छा लग रहा है. मैं पीछे बैठूंगी. माऊ तुझ्यासाठी जॅकेट आणलंय.
बघितलं, मी बोललेली मोहितला नाही लागणार जॅकेट. नाही 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 पप्पा, नाही पप्पा, मला व्हिडिओ काढायचा आहे ना. हा, इथे सीट बेल्ट पण आहे. हे बघ, फ्लाइट मध्ये कसं असतं, फास्टन युअर सीट बेल्ट. बस इकडे असंच ना ग नक्की. हो, मम्मीचं पोट मोठं आहे. एवढं कसं आहे हे छोटं पण. चलो, मम्मी आणि मी मागे बसलोय, पप्पा मध्ये बसलेत आणि जिगर आणि मोहित सगळ्यात पुढे. कोणाच्या तरी सॉक्सचा घाण वास येतोय. मस्त यार, काय भारी. बरं झालं आपण यामध्ये बसलो. तेच ना, याच्यात बसून मजाच वेगळी. हे बघ या पोरी किती भारी. मस्त भारी यार, खरंच आपण ही गाडी घेतली ते खूप मस्त केलं. छान केलं. मग मी बोललेली ना, एक बाबा आपल्या बजेटमध्ये असेल ना आपण घेऊ. लास्ट टाइम आम्ही नव्हतं घेतलेलं, आम्ही विचारलं पण नाही कितीला. आम्हाला वाटलं खूप एक्सपेन्सिव्ह. मग मी 2 लोकांसाठी एवढं महाग किती. किती जास्त लोक असतील तर मग काही नाही वाटत असं. पण याच्यात बसून जाण्याची जी मजा आहे ना, ती खरंच. बरं, हा आता इथून प्रवास असा सुरू झालेला आहे. भरपूर आतमध्ये इतकं मोठं झू आहे ना हे, खूपच. आणि इथे बाजूला बघू शकतात तुम्ही, म्हणजे इथे तर काही प्राणी नाहीत. आता इथे ठिकठिकाणी असं सांगतील की इथे हा प्राणी आहे. आता ही गाडीच डायरेक्ट चालली आतमध्ये, तर गाडी पण घेऊन जाऊ शकतात स्वतः तुम्ही. तिथे सायकल पण घेऊ शकतात आणि नाही तर हे कार्ट पण घेऊ शकतात. तर आणि ठिकठिकाणी पार्किंग स्पॉट्स पण आहेत. हे इथे पार्किंग स्पॉट्स पण. आता इथे काहीतरी चेक इन होणार आहे. ते चेक इन झाल्यानंतर मग आपण आतमध्ये एंट्री करू. इथे हा, इथे तिकीट्स चेक होतील. सगळ्यांनी सीट बेल्ट लावलाय. हो, हे असं सीट बेल्ट. इथे ही आपली आता चेकिंग होतीये. सो आम्ही जे ऑनलाईन तिकीट्स काढले होते ते फक्त तिकडे मोबाईलवरती जे स्कॅन करतायत, दॅट्स इट. Okay, thanks guys, you're okay, and you're okay for maps and everything? Yes. Yeah, no worries. So nice and slowly, just one way on the tarmac as you go around. You can do as many laps as you like, just come back and see us if you want to go back through again. Have a great time, lots of information in here. Thank you. Bye, see ya. See ya. जहाँ से लिया उधर ये नहीं थे क्या? पप्पा हा जंगली कुत्रा आहे. चकुली, हे बघ इथे 2 बसले बघ, समोर ये इकडे. बिना काचेचा पण बघता येईल. हे बघ, हे आहेत आफ्रिकन कुत्रे. लकड बघ. काय नाव आहे यांचं? इथून समोर दिसतात बघ चकुली. हाय ना, आहे ना, इथून एकदम जवळ दिसतात बघ. हे माहिती इथून दिसतात. हो, हे वाघ शिकार करतो, वाघ सिंह, ते त्यांचं चोरून पळवून नेतात. शिकार. शिकार नाही करत, असे असतात. हे आहेत हे कुत्रे, आफ्रिकन वाईल्ड डॉग हायना. मोहित फार हुशार आहेत पण सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. खरं हुशार आहेत. असा कुठलाच जॉब नाही जो मोहितने ऑस्ट्रेलियामध्ये केलेला नाहीये. ते बघ मम्मी लोक कशा गाड्या घेऊन येतात, काहीही घेऊन आले. ह्याच्यात खरं मजा आहे, ओपन एकदम. बंदर आहे. जाऊ आपण बघायला. सगळ्या ठिकाणी सगळं असणार आहे. ब्लॅक रायनो. काला की तर व्हाईट बी आहे ना इथं. ब्लॅक रायनो रे. आपण इकडनं चालू केलं बघ. कुठून चालू केलं आपण? तिथे हा ये देख, झू एंट्री इकडे. हे सगळं आफ्रिका आहे. हे सगळं आफ्रिका आहे बघ आता इकडे. त्याच्यानंतर इकडे गेल्यावर इकडे पण आफ्रिकन सवाना हे असं लिहिलंय. त्याच्यानंतर इकडे वॉटरवाले गोष्टी. त्याच्यानंतर इकडे एशियन, इकडे एशियन सगळे. इंडियन कहाँ पे? त्याच्यानंतर इकडे इंडियन मेरे ख्याल से एशिया में आएंगे. ऑस्ट्रेलिया पण आहे बघ. बाद में ऑस्ट्रेलिया है, वॉलबी, इमू, सब मतलब पूरा सफेद सांड इधर ही रहेगा. सफेद सांड. ऑस्ट्रेलिया
ही आहे आमची कार्ट आणि त्यामध्ये बसला आहे माझा हिरो. वाव वाव, तू किती गोड दिसतोयस, खूप गोड दिसतोयस शुशर माऊ. झेब्रा जिराफ एकत्र, आणि हा जो झेब्रा आहे, हा जो जिराफ आहे तो पाय फाकवून का आहे तिकडे, कारण तो जमिनीवरचं गवत खातोय बघा. मान पोचत नाही खाली. आणि हे इथे झेब्रे आणि हा इथे वरचं गवत खातोय. किती सुंदर दृश्य आहे ना. काय बघायला चाललेस माऊ? कोणता गेंडा? पाणगेंडा, पाण्यातला गेंडा. तो 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 बघ, तो काय, तो तो पोहतोय बघ. तुम्ही लोकांनी सांगितलं म्हणून, नाही तर मला तर माहित पण नसतं. 16 तास पाण्यात असतो हा. उधर लिखा है, उधर 16 घंटा पानी में रहता है और 5 मिनट तक सांस अंदर रोक सकता है और नीचे 2 किलोमीटर तक देख सकता है बिना गॉगल. बिना गॉगल के. Can you run as fast as चित्ता? Ready set go. इथून पळाल्यानंतर चित्ता इकडे 0.5 सेकंड मध्ये इथे पळणार, विच इज 15 मीटर्स. या पोझिशन 1 सेकंड मध्ये 30 मीटर. 1.5 सेकंड्स मध्ये 45 मीटर पळणार. सेकंड्स मध्ये 60 मीटर्स पर्यंत पळू शकतो. आणि ह्या पोझिशन मध्ये चित्ता, बापरे, एवढं मोकळा. मी बोलली ना, सगळे प्राणी मोकळे आहेत. मम्मीचं फक्त त्या चित्त्यावर लक्ष आहे. आम्ही सगळे हत्ती बित्ती बघून आलो, मम्मी चित्त्याच्याच जवळ आहे. सब लोग आए तो भाग गया बेचारा. The bongo is critically endangered with fewer than 100 left in the wild. Okay, this is bongo. अरे मग इथून जवळ दिसेल, इकडून इकडून या साईडला. तिकडनं बाबांना पण मस्त दिसतं. कसा माऊ परत? कुत्ता नहीं खाना, कोई और प्राणी का नहीं. उधर मुंह करके बिल्ली नहीं खाएगा वो, खुद बिल्ली की फैमिली. गाय का निकालो आवाज. ये कौन सा गाय है?
गाय ऐसा ही निकालते हैं। तो गाय और हाथी का मिक्स लग रहा है। देखा देख गाय का आवाज निकालते हैं। गाय का आवाज निकाला इससे नहीं निकाला। इतना तभी मुड़ के